ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना सभापतींचा कडक इशारा. कामचुकारपणा करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या करण्याचेही दिले सुतोवाच. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेकेदारांसह अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच रस्त्याची कामे करताना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या मुद्द्यावर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करण्याचा कडक इशारा दिला. त्याचबरोबर आयुक्तांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा, बांधकाम विभाग यासह सिंहस्थ कामांशी संबंधित विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सभापती सानप यांनी सांगत कामचुकारपणा करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या करण्याचाही इशारा दिला आहे. सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक 9 रोजी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. शहरात गेल्या 4 आणि 5 एप्रिल असे 2 दिवस शटडाऊन घोषित करण्यात आला होता. या 2 दिवसानंतरही शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपातच झाला. यामुळे स्थायीच्या सभेत सदस्यांनी पाणीपुरवठ्याविषयी तसेच सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविषयी मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही तसेच दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्याकडे करत त्याविषयी स्पष्टीकरण मागितले. त्यावर धारणकर यांनी शटडाऊननंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास 3 ते 4 दिवसांचा अवधी लागत असल्याचे सांगत सध्या 600 ते 625 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच सिंहस्थांची कामे करताना इतर विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने पाईपलाईन फुटून पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याकडे लक्ष वेधत बांधकाम विभागाकडे इशारा केला. याच मुद्द्याला धरून नगरसेवकांनी सिंहस्थाच्या कामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असून शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच संबंधित कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून नागरिकांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही बाबींचे पालन केले जात नसून त्याकडे अधिकारी देखील दुर्लक्ष करीत असल्याचेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. यावर सभापती सानप यांनी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन नियमांची पूर्तता करून घेण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे तसेच ठेकेदारांवर पाईपलाईन फुटल्यास व नुकसान झाल्यास 5पट दंड करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या चर्चेत नगरसेवक राहुल दिवे, आदिती पांडे, माधुरी बोलकर, किरण गामणे दराडे, भारती ताजनपुरे, जयश्री गायकवाड, दीपाली कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. प्रत्येक विभागाला 2 टँकर पाण्याविषयी नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींबाबतही सभापतींनी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येक 2-2 टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. महापालिकेची त्यामुळे बदनामी होत असून 2 वेळा पाणी पुरवठा होईल इतके पाणी असूनही नियोजनाचा अभाव असल्याची टीका सभापतींनी केली. ड्रेनेजच्या कामात रबरिंग गायब. सिंहस्था अंतर्गत ड्रेनेज व्यवस्थेची कामे होताना अनेक ठिकाणी 2 पाईप जोडताना त्यात रबरिंगचा वापर केला जात नसल्याने नगरसेवक मुकेश शहाणे यांनी लक्ष वेधले. या संदर्भात संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी व संबंधित अधिकारी ठेकेदारावर सभापती मनपा आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी शहाणे यांनी केली. तसेच विद्युत विभागाच्या गैरप्रकारांकडेही त्यांनी लक्ष वेधले. परंतु सदर नाट हे शेतकऱ्यांचं कार्य आहे. मला आता येणार कुंभमेळा आणि आपल्याला पार्किंगची व्यवस्था पण आहे. सध्याचा पर्याय म्हणून पार्किंगसाठी तरी आपण त्या जागा आपल्या काढायला ॲडव्हान्स करून ठेवा. कारण ज्या आहेत आपण पैसा दिलेला आहे 25 वर्षापूर्वी, परंतु अजून एक ते शेतकऱ्यांकडे जे आहे ते भाडं असेल किंवा शेती करत असेल ते जागा मला त्या दृष्टीने आपण येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्याच्या पार्किंगचा विषय स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.